दीक्षा कशी तरी बेडवर आडवी झाली, पण दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळं तिला धड कुशीवर पण वळता येत नव्हतं. त्यामुळे ती भयंकर बेचैन होत होती. दक्षने कितीही इग्नोर करायचं ठरवलं तरी त्याला ते जमत नव्हतं. आता पुढे. किती वळवळते ही मुलगी. दक्ष मनातच चरफडत उठून बसला. त्याची दीक्षावर नजर गेली आणि तो तिथेच अडकला. तिनं चुळबुळ केली तसा तो भानावर आला. ही अशीच करत राहिली तर माझ्या झोपेचं खोबरं होणार. काहीतरी विचार करून त्यानं तिला हलवलं. दीक्षा, चल उठ. जा ना तिकडे, उद्या आरामात भांडू आपण. मी थकलीये रे जाम. दीक्षा डोळे बंद करूनच बडबडत होती. मला काय तेवढंच काम नाहीये, समजलं ना. उठ चल. त्यानं तिला गदागदा हलवलं तशी ती नाईलाजानं उठून बसली. काय आहे रे, तिनं वैतागतच विचारलं. काय वळवळतेस ग मगापासून सारखी. ते काय घातलंय ते काढ पहिलं, नाहीतर ना स्वतः झोपशील ना मला शांतपणे झोपू देशील, दक्ष म्हणाला. पण कसं काढू, हातावर मेहंदी आहे आणि दीदी पण झोपल्या असतील आता, दीक्षा केविलवाना चेहरा करत म्हणाली. थांब जरा. दक्षने ड्रॉवरमधून तिचा स्क्रंची काढला आणि तिचे केस बांधायला सुरुवात केली. दीक्षाचे केस सिल्की असल्यामुळे सारखे निसटत होते, तरी बिचारा दक्ष आटोकाट प्रयत्न करत होता. या सगळ्यात त्याच्या बोटांचा स्पर्श दीक्षाच्या मानेला होत होता आणि ती कमालीची बेचैन झाली होती. दक्षची ही काही वेगळी अवस्था नव्हती. त्याने कसेबसे तिचे केस बांधून दिले. ठीक आहे, त्याने विचारलं. तशी तिनं मान डोलावली. झोप आता, दक्ष बोलला. ते प्लीज हा नेकलेस आणि इयरिंग्स काढ ना, दीक्षाने रिक्वेस्ट केली तसा दक्ष पुढे झाला. त्याने अलगत तिच्या गळ्यातले नेकलेस आणि इयरिंग्स काढले तसं दीक्षाला हलकं वाटलं. पण दक्ष महाराजांची मात्र हालत खराब व्हायला लागली होती. तो कसा तरी स्वतःला कंट्रोल करत होता. एकतर आज दीक्षा कमाल दिसत होती, त्यामुळं आधीच तो क्लीन बोल्ड झाला होता. त्यात आता हे असं सगळं करावं लागत होतं, त्यामुळे त्याची प्रतिज्ञा सपशेल धुळीला मिळाली होती. आता तरी झोपणार आहेस का, त्यानं विचारलं तशी दीक्षा मान डोलावत आडवी झाली. दक्षने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करत तोही आडवा झाला. 5च मिनटं झाली असतील की. दक्ष, ऐक ना, दीक्षाचा आवाज आला. काही मुलगी सत्वपरीक्षा घेते आज माझ्या संयमाची. आता काय करायचं राहिलंय, दक्ष मनाशी विचार करत वळला. काय झालं, त्यानं कसं बसं विचारलं. ती ब्लाऊजची नॉट सोड ना, टोचतीये, दीक्षा कचरत म्हणाली आणि दक्षचे डोळे विस्पारले. काय, बाई, काहीही काय, तो पटकन म्हणाला. प्लीज ना, जाम टोचतीये रे, दीक्षा म्हणाली तसं दक्षचे हात थरथरायला लागले. हे देवा, का अंत बघतोय सजा माझा. हे म्हणजे समोर रसमलाईचा बाऊल आणि हातात डायबिटीसच्या गोळ्या, अशी अवस्था झाली आहे माझी. न खाता येतंय न पाहता येतंय. परमेश्वरा, दक्षने मनातल्या मनात देवाचं नाव घेत नॉट ओढली. तसं दीक्षाला एकदम रिलॅक्स वाटलं. थँक्स, तिनं हलकी स्माईल दिली आणि एका कुशीवर वळली. काय का थँक्स बे, इथं सुपरफास्ट स्पीडनं पळतायत हार्टबीट्स माझे. काय करू हिचं मी, कत्तल करते बहुतेक माझी. दक्षने मनाशी बडबडत डोळे बंद केले. दीक्षा दाखवत नसली तरी तीही भांबावलीच होती. एकतर आज दक्षची नजर तिला नेहमीपेक्षा वेगळीच भासत होती आणि त्यात त्याचा स्पर्श, त्याचं तिच्या हातावर मेहंदी काढणं, तिला फालुदा भरवणं, काहीतरी वेगळं होतं आज. नेहमी तिच्याशी कचाकचा भांडणारा दक्ष आज शांतपणे ती सांगेल ते ऐकत होता. तिनं खोल श्वास घेतला आणि मनातले विचार झटकत झोपायचा प्रयत्न करू लागली. सकाळी उठल्यापासून घरात गडबड सुरू होती. उरलेले पाहुणे यायला सुरुवात झाली होती. संध्याकाळी हळद आणि संगीत सेरेमनी होते. दीक्षा नुकतीच आवरून तयार झाली होती. दक्षही रूममध्येच होता. कालच्या प्रसंगानंतर दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देणं टाळत होते. दीक्षा आवरावरी करत असताना दक्ष विनाकारण तिथेच घुटमळत होता. पण ती काही बोलू नये म्हणून तो वॉर्डरोब उघडून सामानाची उचकापाचक करत होता. दीक्षा त्याला असं पाहून वैतागली. दक्ष, काय चाललंय तुझं, कपडे शोधतोय. हे असं सगळं सामान उचकून ठेवलंय तू, दक्ष, दीक्षा चिडून म्हणाली. तू आहेस ना आवरायला. यार, खरंच माझे कपडे मिळत नाही आहेत. ते शेजारच्या कप्प्यात आहेत, जरा डोळे उघडून नीट बघ म्हणजे समजेल. नाही मिळत आहेत. तरीही दक्षची शोधमोहीम सुरूच होती. हो बाजूला बरं तू, उगाच नको ते उद्योग करत बसतो. काम वाढवायला जमतं तुला फक्त. दीक्षानं त्याला बाजूला ढकललं आणि ती वॉर्डरोबमधले कपडे काढू लागली. दक्ष लांबून तिला निहाळत होता. आजकाल त्याची नजर त्याला दगा देत होती.
स्काय ब्लू कलरच्या चंदेरी सिल्क साडीत ती खूप सुंदर दिसत होती. तिचा गंध त्याला वेड लावत होता. धर, हे घे तुझे कपडे. जा पटकन आवरून घे. पण मला हे कपडे नकोच आहेत. मी तर ऑफिसला चाललोय. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. मग कशाला शोधत होतास कपडे? दीक्षा कमरेवर हात ठेवून उभी राहिली. शोधून ठेवत होतो. असं कुठे म्हणालो की मी घालणारे आत्ता? दक्ष बत्तीशी दाखवत म्हणाला. दक्ष, तू ना खरंच दुष्ट माणूस आहेस. का रे माझा वेळ फुकट घालवलास? घरात किती कामं आहेत, ती बघू की हा तुझा मूर्खपणा निस्तरत बसू? दीक्षा डोक्याला हात लावत म्हणाली. दोन्ही बायको, दोन्ही करावं लागणार आहे तुला. तुला छळायला मला जाम मजा येते. दक्ष दीक्षाचे गाल ओढत म्हणाला. दक्ष, जा रे तू. ती त्याला लांब ढकलत म्हणाली तसा तो हसू आवरत निघून गेला. दीक्षा, आत येऊ का? निवेदिताने विचारलं. दीदी या ना. विचारताय काय? असं कसं? उगाच डिस्टर्ब नको करायला आमच्या क्यूट कपलला. काहीही काय दीदी. बरं दक्ष कुठे आहे? तो आज तरी थांबणार आहे ना घरी? दीदी, एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करून येतो. तसंही माझं इथे काय काम? त्या नितीनचं तोंड पाहायचीही माझी इच्छा नाही आहे. दक्ष चेंज करून बाहेर येत म्हणाला. नितीनसाठी नाही सांगत आहे तुला यायला, दीक्षासाठी यायला सांगतेय. अरे तुमचं लग्न पण आत्ताच झालं आहे. सगळे नातेवाईक आलेत. तू समोर असलास तर कसं तिला बरं वाटेल? निवेदितानं समजावलं. तू आहेस ना. मी नवरा आहे का तिचा? तसंही तुझ्या बायकोचे हट्ट तूच पुरवू शकतोस बाबा. हो ना दीक्षा? निवेदिता तिला चिडवत म्हणाली. दीदी, दक्ष म्हणाला. दीदी काय दीदी? बघ तिच्या हातावरील मेहंदी कशी रंगली येते. ये प्यार की निशानी है बस. निवेदिता त्याला चिडवत म्हणाली. तुम्ही कॅरी ऑन करा, मला उशीर होतोय. दक्ष पटकन तिथून सटकला. तो गेला तशी निवेदिता हसू लागली. माझा भाऊ तुझ्या प्रेमात पार आपटलाय बरं का. पण तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता. दक्ष, कधी चुकला तर त्याला ओरड, पाहिजे तर मार, पण कधी सोडून जाऊ नकोस. खूप प्रेम करतो तो तुझ्यावर. दीदी अहो. बरं चल, तू आवरलं की खाली ये. संध्याकाळी तयारी करायची. पाहुणेही आलेत. हो चालेल. निवेदिता तिच्या कामाला निघून गेली. दीक्षा मात्र विचार करत तिथेच बसून राहिली. नकळत तिचं लक्ष हातातील मेहंदीवर गेलं. मेहंदी गडद रंगली होती, पण सगळ्यात उठून दिसत होतं ते तिच्यावर कोरलेलं नाव, दक्ष दीक्षा. कसं सांगू दीदी तुम्हाला? तुम्ही जसं समजताय तसं काही नाही आहे. हे लग्न म्हणजे निव्वळ एक जबरदस्ती आहे, ज्याचं कारण अजूनही मला उमगलं नाही आहे. दक्ष, जर तू खरंच इतका चांगला आहेस तर का वागलास असा माझ्याशी? का बरबाद केलंस आयुष्य माझं? पण एक मात्र आहे, आमचं लग्न, आमची भांडणं सगळंच अजब असलं तरी तुझ्याशी भांडताना, बोलताना कधीच विचार करावा लागत नाही. मोकळं वाटतं. असं वाटतं ती हरवलेली दीक्षा परत एकदा आली आहे. दीक्षा एकटीच विचार करत बसली होती. दीक्षा, खाली येतेस ना? अनुराधाबाईंची हाक आली. हो आई, आले. दीक्षानं मनातील गोंधळ बाजूला सारला आणि कामं आवरायला निघून गेली. दक्षने ऑफिसमध्ये आल्याला एक मीटिंग कंडक्ट केली आणि तो केबिनमध्ये निघून आला. त्यानं कॉल करून कार्तिकला केबिनमध्ये बोलावून घेतलं. दक्ष, कार्तिक लगेच आला. बस जरा, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दक्षने ब्लेझर काढला आणि चेअरवर ठेवला. बोल. उद्याची सगळी तयारी झाली आहे ना? हे बघ, ऐन वेळेस प्रॉब्लेम नको. माझ्याकडून सगळे पुरावे गोळा केलेत मी. पुढचं काम तुझं आहे. त्या इन्स्पेक्टर शेट्टीला बजावलंयस ना तू? हो दक्ष, सगळं सेट आहे. पण प्रियाचं काय? तिची सेफ्टी? तिच्या सेफ्टीचं पाहिलंय मी. तिच्या आजूबाजूला आपली 3-4 माणसं आहेत. तिला काही होणार नाही. ओ, मग नो प्रॉब्लेम. उद्या सकाळी नितीन साहेबांची वरात निघेल, पण लग्नासाठी नाही तर पोलीस स्टेशनमध्ये. फक्त ऐनवेळी काही गडबड व्हायला नको. तसा तर या नितीनवर बारीक लक्ष ठेवून आहे मी, पण तो किती हरामी आहे ते तुला माहिती आहेच. त्याला जर काही करायचं तर तो आजच्या रात्रीतच करेल. त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायला हवं, कार्तिक म्हणाला. होय. बरं, तुझं बोलून झालं असेल तर मी निघू का? संध्याकाळी सगळे तुझ्याकडे येणार आहेत. मला जरा तयारी करायची आहे. निदान तसं भासवायचं आहे तरी. हो यार, मलाही लवकर निघायचं आहे. दक्ष घड्याळ पाहत म्हणाला. का रे, दीक्षानं आज पण काहीतरी डिमांड ठेवली की काय? कार्तिक मिश्किल हसत म्हणाला. गप्प साल्या, भयंकर आहे ती मुलगी. काहीही करायला लावते. तो मूर्ख नितीन कसं काय झेलत होता हिला? तुला बोललो ना, नितीनसोबत जी होती तीही दीक्षा नव्हेच.
नितीनसोबत असताना खूप शांत आणि समंजस होती ती. मग आता काही चेटूक केलंय का कोणी? पुरता बँड वाजून टाकते माझा. तू तरी काय कमी त्रास देतोस का तिला? तुम्ही दोघेही एका माळेचे मणी आहात. घाला गोंधळ काय घालायचा तो. मी येतो. कार्तिक हसून बाहेर निघून गेला. कार्तिक गेला तसा दक्ष दीक्षाच्या विचारात हरवून गेला. कालचा तिचा लूक आठवून त्याच्या छातीत धडधडायला लागलं. काल किती सुंदर दिसत होती दीक्षा. अगदी सालस सौंदर्य. तिच्यावरून नजर हटत नव्हती. असं वाटत होतं तिच्याकडे एकटक पाहत बसावं. असं का होतंय मला? का मी दीक्षाला त्रास द्यायचा सोडून तिची काळजी करत बसलोय? काल रात्रीही तिला पाहून बेहकलो होतो मी. तिच्याही डोळ्यात हया होती, जी माझं काळीच धडधडायला पुरेशी होती. काय करू मी? कसं आवरू स्वतःला? कसा राहू तिच्यापासून दूर? तिच्यावर चिडायलाही होत नाही मला. मूर्ख झालायस तू दक्ष. विनाकारण गुंता वाढवून ठेवतोयस तू. तू जरा लांबच राहा तिच्यापासून. दक्ष स्वतःलाच समजावत होता. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर दीक्षाचं नाव पाहून त्यानं कपाळावर हात मारून घेतला. ही मुलगी सुखानं काही ठरवूही देत नाही मला. त्यानं फोन रिसीव्ह केला. बोल. बोल काय बोल? दक्ष, संगीतसाठी थोडं डेकोरेशन करायचं आहे. मग आता मी शिडीवर चढून पताका लावायच्यात का? स्वतःच्या लग्नात नाही केल्या असल्या उचापती ते आत्ता करावं लागतंय. तू आधी नीट ऐकून घेणार आहेस का चिडकुराम? बोल बाई बोल. मी काय म्हणते, या लोकांनी जे डेकोरेशन केलंय ते फारच ओल्ड वाटते रे. त्यांना बदलायला सांगते तर नाही म्हणतात. दक्ष साहेबांनी सांगितल्याशिवाय बदलणार नाही म्हणतात. आता माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही का? दीक्षा वैतागली होती. दे तू त्याच्याकडे फोन. दक्ष म्हणाल्यावर दीक्षानं त्या माणसाकडे फोन दिला. हॅलो साहेब. शौनक, हे बघ, दीक्षा सांगतीये तसं तिला डेकोरेशन करून दे. नाही काय म्हणतोस? अजून तसं बोलायची माझीही हिंमत नाही झाली आहे. सॉरी साहेब, ते मॅडम सांगतायत ते थोडं कॉस्टली जातं आहे म्हणून. कितीही कॉस्ट असू दे, मॅडम जसं सांगतील तसं कर. ओके साहेब. त्यानं दीक्षाकडे फोन दिला नि कामाला निघून गेला. झालं तुझं समाधान की अजून काही आहे? असेल तर बोलून घे. मी कामाला लागलो तर तुझा एकही कॉल रिसीव्ह करणार नाही हे लक्षात ठेव. धमकी देतोस तू मला? तू कॉल उचलला नाही तर सळो की पळो करून सोडीन तुला. सांगून ठेवते हा. ठेव बाई फोन. मी पण कोणाच्या नादाला लागतोय. दक्षने चिडत कॉल कट केला आणि तो त्याच्या कामाला लागला. इकडे नितीन अस्वस्थ होऊन रूममध्ये येरझऱ्या मारत होता. माझ्याकडे फक्त आजची रात्र आणि उद्याची सकाळ आहे. मला असं काहीतरी करायला हवं ज्यामुळं प्रिया स्वतःहून या लग्नाला नकार देईल. काय करू मी? विचार कर नितीन, विचार कर. लग्न केलंस तर हकना कडकशील तू. आजच्या रात्रीत प्रियाचं काम तमाम करायला हवं. संगीतासाठी येणारच आहे ना ती. कसा प्रेमानं गळा दाबतो बघ. बघच तू प्रिया. नितीन खुनशी असत म्हणाला. घरात आलेल्या पाहुण्यांकडे दीक्षा जातीनं लक्ष घालत होती. त्यांची उठबस करत होती. अनुराधाबाईंना तिचं कौतुक वाटत होतं. सगळ्यांच्या तोंडात फक्त तिचंच नाव होतं. 4 वाजून गेले तसा दक्ष घरी यायला निघाला. कार्तिक पण मगाशीच बाहेर पडला होता. आईनं त्याला लिस्ट दिली होती म्हणून तो मार्केटमध्ये शिरला. फोनवर बोलता बोलता त्याचं लक्ष एका शोरूममधील एका साडीवर गेलं. तशी त्यानं गाडी बाजूला लावली आणि उतरून शॉपिंग करायला निघून गेला. दिवसभराच्या धावपळीनं दीक्षा खूप थकली होती. निवेदितानं जबरदस्ती तिला आराम करायला रूममध्ये पाठवलं होतं. दक्ष घरी आला तेव्हा त्याला निवेदिता स्टाफला इन्स्ट्रक्शन देताना दिसली. दीदी, आई कुणीकडे आहे? ती आराम करतीये. बोल ना, तुला काही हवं होतं का? तिनं सांगितलेलं सामान आणलं होतं. राहू दे, नंतर देतो. चालेल. बरं, तू रूममध्ये जाऊन फ्रेश हो. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. दीक्षा आत्ताच झोपली आहे, तिला उठवू नकोस. हो दीदी. दक्ष रूममध्ये निघून गेला. रूममध्ये पाऊल टाकल्या टाकल्या त्याचं दीक्षाकडे लक्ष गेलं. ती शांत झोपली होती. अंगावर साडी तशीच होती, त्यामुळे जराशी अवघडली होती. नकळत दक्ष तिच्या शेजारी येऊन बसला. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. दक्षने अलगद तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले आणि मंत्रमुग्ध झाल्यासारखा तो तिच्याकडे पाहत बसला. तिच्या चेहऱ्यावरील गोडवा त्याला भुलवत होता. अरे, तुझीच बायको आहे. किती असं टक लावून पाहणार? निवेदिता हसत म्हणाली. दीदी, ते म्हणजे... अरे हो, गडबडतोयस काय? जा पटकन फ्रेश होऊन ये. आलो. दक्ष आवरायला निघून गेला. दक्ष आल्यावर निवेदितानं कॉफीचा मग त्याच्या हातात दिला. थँक्स दीदी, खूप मस्त वाटलं. नक्की कशामुळं? कॉफीमुळं की दीक्षामुळं? निवेदितानं हसत विचारलं.
काहीही असतं दीदी तुझं. काहीही काय, खरं तेच बोललो ना. तुझ्या नजरेतून तिच्यासाठी प्रेमाची उधळण होत असते. लक्ष आहे माझं. नव्यानं एकमेकांना ओळखायला लागल्यासारखं वागता तुम्ही. पण खूप क्यूट वाटतं. दीक्षा खूप छान आहे दक्ष. खूप प्रेमळ आहे ती. घरातली सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घेतलेत तिनं. आत्याला कशात म्हणून लक्ष घालावं लागत नाही. आत्या निश्चिंत होऊन बसली होती. तिला इतकं समाधानी खूप वर्षानं पाहतेय मी. नुसतं नव्हे. तिला बिलकुल हर्ट करायचं नाही हा तू. नाहीतर माझ्या इतकं वाईट कुणी नाही. मला माझी वहिनी खूप आवडली. मलाच काय, सगळ्यांनाच आवडली. घरात येणारे सगळेच तिची तारीफ करतायत दक्ष. पण तू केलेली तारीफ यांच्यापेक्षाही महत्त्वाची असेल. मला काय सांगायचं आहे कळतंय ना तुला? हो. बरं चल, तू पण जरा आराम कर. थोड्या वेळात प्रियाकडचे येतील, मग प्रोग्राम सुरू होईल. हो चालेल. निवेदिता कॉफीचा मग घेऊन खाली निघून गेली. दक्षही दीक्षाच्या शेजारी आडवा झाला. तिला न्याहाळत त्यालाही झोप लागली. दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष तिच्या शेजारी शांत झोपला होता. हा कधी आला कळलं कसं नाही मला. जेव्हा बघावं तेव्हा धावपळ करत असतो. एक दिवस सुट्टी घेतली तर जणू काही जगच थांबेल. वर्कोहोलिक कुठला. दीक्षानं नाक मुरडलं आणि आवरून खाली निघून गेली. 7:30पर्यंत प्रियाकडची मंडळी पोहोचली होती. प्रियाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. सगळेजण नव्या नवरीला पाहायला उत्सुक होते. प्रिया, खूप छान दिसतेस हा, निवेदिताने सांगितलं. दिसणारच, सून कुणाची आहे, सुमती ठसक्यात म्हणाल्या. हो ग, अनुराधा म्हणाल्या. ताई, तुझ्या सुनेला जरा नीट तयार व्हायला सांग. उगाच चार चौघात इज्जत जाईल आपली. कधीपासनं अवतारात फिरतीये इकडे तिकडे, सुमती खोचकपणे म्हणाल्या. सुमती आत्या, दीक्षा ना तुमच्या मुलाच्या लग्नासाठीच राबतीये बरं. दक्षने नुसता आवाज दिला ना तिला, तरी ती कामं सोडून निघून जाईल. मग सगळं तुला करावं लागेल. सांगू का दक्षला? मी आपलं फक्त. दीक्षा, दक्षचा आवाज आलाच. आले. दीक्षा रूममध्ये गेली. ती आली तेव्हा दक्ष रेडी होता. ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली. नजर लावू नकोस बायको, दक्ष डोळा मारत म्हणाला. छे छे, मी तर विचार करतीये तू कोणासारखा दिसतोयस. दीक्षा हनोटीवर बोट ठेवून म्हणाली. कोणासारखा? हा, आठवलं. अगदी. अगदी? दक्षने आतुरतेनं विचारलं. बैलपोळ्यात सजवलेल्या बैलासारखा. दीक्षा खो खो हसत सुटली. असू दे असू दे, दक्ष लटकलेल्या चेहऱ्यानं म्हणाला. अरे हँडसम बैल रे, दीक्षा हसत म्हणाली. जस्ट किडिंग. भारी दिसतोयस. क्या इरादा आहे दक्ष बाबू? दीक्षानं त्याला चिडवलं. माझा इरादा राहू दे, तू पहिली तयार हो. सगळेजण आवरून तयार असतील नि तू राहशील काम करत. दक्ष, मी आजसाठी काही कपडेच आणले नाहीत. आता मी काय घालू? ते तू तुझं ठरव नि आवरून खाली ये. मी तर चाललो. तिच्या उत्तराची वाट न पाहता तो खाली निघून गेला. स्वार्थी कुठला, स्वतःचं आवरलं तसं निघून गेला खाली. दीक्षानं तोंड वेंगाडत वॉर्डरोबचा दरवाजा ओपन केला. समोर तिला एक बॉक्स दिसला. हा दक्ष पण ना, स्वतःचा एवढा मोठा वॉर्डरोब असताना माझ्या खणात स्वतःच्या वस्तू ठेवतो. दीक्षानं रागात तो बॉक्स हातात घेतला. त्यावर तिचंच नाव लिहिलं होतं. माझं नाव काय असेल यात? दीक्षा बॉक्स ओपन करू लागली. तिनं बॉक्स ओपन केला. त्यात रेड कलरची नेटची डिझायनर साडी होती आणि सोबत एक चिट होती. माय लवली शूर्पणखा, ही साडी मी माझ्या चॉईसनं तुझ्यासाठी आणली आहे. तू ही साडी नेसलीस तर मला खरंच खूप आनंद होईल. तुझाच नावडता दक्ष. ती चिट वाचून दीक्षाला हसू आलं. तिनं साडी ओपन करून पाहिली. वा, दक्ष महाराजांची चॉईस तर एकदम लाजवाब आहे. दीक्षाला साडी खूप आवडली. तिनं पटकन आवरायला घेतलं. खाली संगीत सेरेमनीला सुरुवात झाली होती. सगळेजण छान तयार होऊन आले होते. सगळ्यांनी गाण्यावर ठेका धरला. पण दक्षचं सगळं लक्ष दीक्षाच्या येण्याकडे लागून राहिलं होतं. दक्ष, आज तुझं काही खरं नाही, निवेदिता त्याच्या कानात खुसफुसली. काय झालं दीदी? तिकडे बघ. निवेदितानं त्याचं लक्ष बंगलोच्या एंट्रन्सकडे वळवलं. ओ माय गॉड. दक्षचा हात न कळत त्याच्या धडधडणाऱ्या हृदयावर गेला. रेड कलरची नेटची साडी, त्यावर नाजूकसा डायमंड नेकलेस आणि डायमंड इयरिंग्स, छोटं मंगळसूत्र, कर्ल करून मोकळे सोडलेले केस आणि हलका मेकअप. दीक्षा कातील दिसत होती आणि दक्षची मात्र वाट लागली होती. दीक्षा, अगं ये ना, किती गोड दिसतेस ग. अनुराधाबाई तिचा हात पकडून तिला सगळ्यांकडे घेऊन गेल्या तसा दक्ष हिरमुसला. आल्यापासून तो तिलाच पाहत होता.
त्याची नी तिची नजरानजर झाली तसं त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू पसरलं. दक्ष, तू तो गया काम से. तो स्वतःशीच हसू लागला. दीक्षाने त्याच्याकडे पाहून वेडावून दाखवलं तसं त्याने तिला डोळा मारला. ती त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागली तसं त्याला अजूनच हसू आलं. समोर नितीन प्रिया डान्स करत होते. याकडे त्याचं लक्षही नव्हतं. या दोघांचा डान्स झाला तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. आता सगळी यंग जनरेशन डान्ससाठी उतरली. दिव्यानं दीक्षाला ती नाही म्हणतच त्यांना ओढतच डान्स करण्यासाठी आणलं. नाईलाजानं ती सगळ्यांसोबत नाचू लागली. यार, ही मुलगी माझा जीव घेणार. काय गरज होती डान्स करायला जायची. इथे माझी हालत बेकार झाली आहे. दक्ष, तुझं काही खरं नाही बाबा. लवकर इथून कल्टी मार. दक्ष तिथून आत जायला वळला तसं त्याचं लक्ष नितीनकडे गेलं. तो विक्षिप्त नजरेनं दीक्षाकडे पाहत होता. त्याला असं पाहताना पाहून दक्षच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो कसलाही विचार न करता डान्स करायला गेला. त्यानं दीक्षाचा हात धरून तिला स्वतःकडे ओढलं. ती बेसावध असल्यानं त्याच्या छातीवर आदळली. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला अजून जवळ ओढलं. सगळीकडे एकच गलका झाला. निवेदितानं डीजेवाल्याला सॉन्ग लावायला सांगितलं. तिनं दिव्याला इशारा केला तसं तिनं सगळ्यांना बाजूला केलं आणि सॉन्ग प्ले केलं. काय करतोयस दक्ष? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. जास्त शहाणपणा करू नकोस आणि फक्त मला साथ दे, काही न बोलता. दक्ष तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तशी ती शांत झाली. गाणं सुरू झालं. धूप से निकल के, छाव से फिसल के, हम मिले जहाँ पर, लम्हा थम गया. दक्षने दीक्षाचा हात त्याच्या गळ्यात गुंफले आणि तिच्या कमरेवरची पकड अजूनच घट्ट केली. दीक्षाच्या डोळ्यात पाहत तो डान्स करत होता. दीक्षाही त्याला साथ देत होती. बाकी सगळे अगदी हरवून दोघांचा डान्स पाहत होते. दक्षने तिला फिरवून मागून मिठीत घेतलं. दीक्षाला त्याच्या स्पर्शातली इंटेन्सिटी जाणवली तशी ती बेचैन झाली. त्यात त्यानं तिच्या गालावर गाल घासला तशी तिची धडधड अजूनच वाढली. आधीच 2 दिवसापासून त्याची बदललेली नजर तिला जाणवत होती आणि मनात हुरहुर दाटत होती. त्याच्या स्पर्शात कुठेही वासना नव्हती. होता तो एक हळुवारपणा. दक्षने तिला स्वतःकडे वळवलं तशी ती त्याच्या डोळ्यात अडकली. शेवटच्या ओळींच्या वेळी दक्षने दीक्षाला कमरेतून वर उचललं आणि गोल फिरवून अलगद खाली उतरवलं. दोघे परत एकदा एकमेकांमध्ये हरवून गेले आणि आपसुकच दक्षने दीक्षाला मिठीत कैद केलं. त्याचे वाढलेले हार्टबीट तिला स्पष्ट ऐकू येत होते. काहीतरी वेगळं जाणवत होतं. टाळ्या वाजल्या तसे पटकन दोघे एकमेकांपासून दूर झाले. दीक्षा वॉशरूमचं कारण सांगत वर पळून गेली आणि दक्ष मात्र डोळे बंद करून आत्ताचे क्षण परत परत जगत राहिला. दक्षच्या मनावरचा हँगओव्हर अजून उतरला नव्हता. तो अजूनही त्याच झोनमध्ये वावरत होता. गेल्या 2 दिवसात त्याच्या मनात दीक्षाबद्दल वेगळ्याच फिलिंग्स निर्माण झाल्या होत्या. पण दीक्षाचं मात्र तसं नव्हतं. ती फक्त नितीनला दूर ठेवण्यासाठी तसं करत होती. प्रेम या शब्दाला तिनं स्वतःपासून कोसो दूर ठेवलं होतं आणि प्रेम वगैरे या भानगडीत पडायला तिला वेळही नव्हता. दक्ष स्वतःच्या तंद्रीत आवरत होता. इतक्यात दीक्षा रूममध्ये आली. काय झालं? तुझा चेहरा इतका उतरलाय का? दक्ष तिच्या टेन्स चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. दक्ष, मोजून 10 तास राहिलेत प्रिया आणि नितीनच्या लग्नाला आणि आपण काहीतरी ॲक्शन घ्यायची सोडून इथे संगीत सेरेमनी एन्जॉय करतोय. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? बिलकुल नाही. हा तर सरळ सरळ अपमान आहे माझा, दक्ष नाटकी सुरात म्हणाला. तुझं हे मानापमान बाजूला ठेव. तो नितीन काहीतरी हालचाल करण्याआधी आपण काहीतरी करायला नको का? हे बघ, मी काय त्या प्रिया नितीनचं लग्न होऊ देत नाही, समजलं तुला? माहिती आहे ग माझी आई. आता मी डान्स करून दमलोय. झोपू का की तुझं पारायण ऐकत बसू? तू ना कधी सिरियसच होत नाहीस दक्ष. दीक्षा वैतागली. अरे, आजची संध्याकाळ इतकी फॅन्टॅस्टिक गेली आहे की त्या आठवणीत झोपायचं सोडून त्या नितीनचा विचार करत बसू का? इतने भी बुरे दिन नहीं है मेरे. ओय, मी जे केलं ते नाटक होतं बरं का. उगाच फुतकू नको इतकं. जमिनीवर ये. अगं बाई, तू काहीच केलंच नाहीस. मीच होतो तो तुझ्याबरोबर इतका रोमॅन्टिक डान्स करणारा. तू आधी वरातीत नाचल्यासारखी नाचत होतीस. तुला कुठून कळणार रोमांस बिमांस? त्यासाठी फिलिंग्स असाव्या लागतात, दक्ष खोचकपणे म्हणाला. जास्त नखरे करू नकोस हा दक्ष. यार, तू कधीही काय भांडायला सुरू होतो? दिवस नाही, रात्र नाही, दीक्षा गाल फुगवत म्हणाली. भांडण पण दिवस रात्र बघून करतात का? हे मला माहीत नव्हतं. माझ्या ज्ञानात भर घातल्याबद्दल थँक्स हा बायको.
आता तू झोपतो की बदडू तुला? वैतागवाडी कुठचा. दीक्षा तणतणत बाल्कनीत निघून गेली आणि बाहेरच्या सोफ्यावर जाऊन आडवी झाली. तिच्या डोक्यात सतत प्रियाचे विचार घोळत होते. विचारांच्या ओघात तिला झोप लागली. वादळ शांत झालेलं दिसतंय, दक्ष हसत म्हणाला. ती झोपलीये काय म्हणून पाहायला तो बाहेर आला. अवघड आहे. तिला वेडंवाकडं झोपलेलं पाहून दक्षने नकारार्थी मांडव लावली. त्यानं तिला दोन्ही हातांवर अलगद उचललं आणि आत घेऊन आला. दिवसभराच्या थकव्याने आणि प्रियाचा विचार करून ती इतकी दमली होती की तिला दक्षने उचलून आणलं या गोष्टीचीही शुद्ध नव्हती. तिला बेडवर नीट झोपवून दक्षने पांघरून घातलं. किती काळजी करतेस दीक्षा, तेही अशा मुलीची जिनं तुझ्याशी मैत्री करून तुला फसवलं. तू कितीही म्हणालीस की तुझा माझ्यावर विश्वास नाही, तरी तुझ्या कृतीतून मला जाणवतं ते. म्हणूनच नेहमी प्रश्न पडतो, का वागली असशील तू असं? का त्रास दिलास तू त्याला? तुझ्यातला खरेपणा वेळोवेळी तुझ्या नजरेत जाणवतो. मग तेव्हा का केलंस असं तू? अस्वस्थ होतो मी या विचारानं. माझ्या काळजाचा तुकडा तुझ्यामुळं दुरावला. आमचं सुख तू आमच्यापासून हिरावून घेतलंस. असं असतानाही आज आपण एकत्र आहोत. तुला त्रास द्यायचा ठरवलेला ग मी, पण तुला त्रास देताना यातना मात्र मला होतात. असं का दीक्षा? बराच वेळ दक्ष तिच्याशी एकटाच बडबडत बसला होता. त्या नीरव शांततेत त्याला बाहेर हालचाल जाणवली तसा तो अलर्ट झाला. त्यानं हळूच दार उघडून पाहिलं. त्याला नितीन खाली उतरताना दिसला. दक्ष आत निघून आला आणि त्यानं एक नंबर फिरवला. हॅलो सत्या, तिकडं सगळं ठीक आहे ना? हो सर, इकडे ऑल सेट आहे. सानिया आणि ममता दोघी प्रिया मॅमसोबत आहेत. माझी माणसं प्रिया मॅमच्या घराबाहेर पहारा देत आहेत. गुड. हे बघ, नितीन इथून बाहेर पडलाय. काही झालं तरी प्रिया सुखरूप राहिली पाहिजे. फक्त आजची रात्र. उद्या सकाळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे. सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही इकडे व्यवस्थित हँडल करतो. ओके. सत्याशी बोलून दक्ष बेडवर येऊन बसला. त्याची झोप उडाली होती. कधी एकदा सकाळ होती आणि नितीन गजाआड होतोय असं त्याला झालं होतं. त्याचं दीक्षाकडे लक्ष गेलं. ती शांत झोपली होती. नकळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. खूप वेगळी आहेस तू. तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि बाहेर बाल्कनीत जाऊन बसला. इकडे नितीन सगळ्यांच्या नकळत बंगल्यातून बाहेर पडला. बाहेर त्याची माणसं गाडी घेऊन उभी होती. काय रे, काम झालं का? नितीन साहेब, त्या प्रियाच्या घराबाहेर कडक पहारा ठेवलाय. मुंगी शिरायला पण जागा नाही, त्याचा माणूस म्हणाला. शिट, हे काम त्या मूर्ख दक्षच असणार. मला वाटलेलं त्यानं या प्रकरणातून अंग काढून घेतलंय, पण नाही, याची लुडबुड काही कमी झाली नाही. साहेब, आता काय करायचं? आता आपण आपला प्लॅन बी अंमलात आणायचा. उद्या सकाळी जेव्हा मी लग्नाच्या हॉलवर जायला निघेन तेव्हा पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगायची गरज नाही. ऑलरेडी यावर आपलं बोलणं झालंय. नितीन विक्षिप्त हसत म्हणाला. समजलो साहेब. बोलून झालं तसं नितीन आत निघून आला. त्यानं स्वतःला बेडवर झोकून दिलं. नितीन साहेब, तुमचं उद्या लग्न आहे. फ्रेश नको का दिसायला? उद्या परत एकदा ॲक्टिंग करायला लागणार बाबा. नितीन हसत झोपी गेला. आज लग्न असल्यानं घरी खूप गडबड होती. दीक्षा पहाटे सुटली. तिचं आजूबाजूला लक्ष गेलं तर दक्ष आरामात झोपला होता. अरे, मी इकडे कशी काय आले? रात्री तर बाहेर झोपले होते. दीक्षा स्वतःशी विचार करू लागली तशी तिची ट्यूब पेटली. दक्ष, ती जोरात ओरडली. तसा तो खडबडून जागा झाला. काय काय झालंय? समोर तिला डोळे बारीक करून आपल्याकडे बघताना पाहून दक्ष उठून बसला. मी आत कशी आले? हे विचारायला एवढं ओरडायला कशाला हवंय? चांगलं स्वप्न बघत होतो. शा, तुझं स्वप्न गेलं उडत. कशी आले ते सांग पहिले. चालत. मग मला आठवत कसं नाही? तू झोपेत होतीस ना, म्हणून तुला आठवत नसेल. मी तुला उठवलं आणि धरून चालत आत घेऊन आलो. दक्ष खोटंच म्हणाला. नक्की ना? हो ग माझे बाई, मी झोपू का आता? तू तुझा आवर आणि जा खाली. दक्षने डोक्यावर पांघरून घेतलं आणि तो झोपी गेला. दीक्षा आवरून खाली निघून आली. गेल्या 8 दिवसाच्या धावपळीनं तिला जराशी कणकण जाणवत होती. दीक्षा, अगं अंगात ताप आहे तुझ्या. कशाला एवढ्या सकाळी खाली निघून आलीस? दक्ष, ए दक्ष. दिदी झोपलाय तो. मी ठीक आहे. आजचा एकच दिवस, मग उद्यापासून आरामच आहे ना. अगं पण असं कसं? दीक्षा, प्रियाची बॅग रेडी केलीस?
त्यात तिच्या साड्या घागरे वगैरे ठेवले ना नीट? अनुराधा तिकडे आल्या. हो आई, ठेवलेत. बरं झालं आत्या तू आलीस. अगं हिच्या अंगात ताप आहे, थोडा वेळ आराम करायला सांग बरं हिला. हो का? दीक्षा जा बाळ, आराम कर. इथलं आवरलं की मी बोलावते तुला. आई मी गोळी घेतली आहे, थोड्या वेळात बरं वाटेल. एवढंही काही झालेलं नाही आहे. प्लीज ऐका ना माझं. त्या बोलत असताना नितीन तिकडे प्रगटलाच. वहिनीसाहेब, किती तो उत्साह, जसं काही तुमचंच लग्न आहे. जरा काळजी घ्यावी माणसानं. तुम्हाला जमत नसेल तर मी घेतो तुमची काळजी. थँक्स नितीन, पण कसं आहे ना, तिचा नवरा तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. तू तुझ्या बायकोची काळजी कर म्हणजे झालं. दीक्षा जरा 2 मिनटं रूममध्ये ये. दक्षने तिच्यावर नजर टाकली तशी ती त्याच्या मागे रूममध्ये यायला निघाली. दक्ष मी ठीक आहे, एवढी पण नाजूक नाही आहे मी. चुपचाप बेडवर पडून राहायचं. निघायची वेळ झाली की मी तुला सांगतो. दक्ष मी ऐकणार नाही आहे हा तुझं. मला अस्वस्थ वाटतंय रे, समजून घे ना. तू मला समजून घे. अजून एक शब्द जरी बोलली ना तू, आई शपथ माझं डोकं सटकेल हा. ते तर केव्हाच सटकलेलं आहे, अजून काय सटकायचं राहिलंय? दीक्षा हसत म्हणाली. झालं फिदी फिदी हसून? झालं असेल तर झोप शांतपणे. मी नाही. ठीक आहे, तू अशी ऐकणार नाहीस. दक्षने पुढे येऊन तिला उचललं आणि बेडवर हळू चापटलं. दक्ष, दुष्ट माणसा, नालायक, गॉन केस आहेस तू. असं आपटतात का? दीक्षा ओरडली. हो मग, मी थोडीच प्रेमाचं नाटक करतोय तुला हळूवार उचलून ठेवायला. न ऐकणाऱ्यांना अशीच शिक्षा देतात. फूट इथून, उगाच छळतो छळकुटाकुटचा. दीक्षानं त्याच्या अंगावर उशी भिरकावली तसा तो हसत निघून गेला. लग्नाच्या हॉलवर जायचं म्हणून नितीन रेडी झाला होता. हे लग्न 100% होणार नाही याची खात्री होती त्याला, त्यामुळं तो निर्धास्त होता. प्रिया मगाशीच हॉलवर जायला निघाली होती. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या माणसांचं काम फत्ते झालंच असेल. तो आवरून हसत खाली निघून आला. राजबिंडा दिसतोय माझा मुलगा. सुमतींनी त्याच्यावरून कडाकडा बोटं मोडली. आई, काहीही असतं तुझं. दिव्या, अगं आवरलं का तुझं? आपल्याला आता निघायला हवं, अनुराधा म्हणाल्या. हो आई आले. आत्या, दक्ष कुठे आहे? तो आणि दीक्षा थोड्या वेळात येत आहेत. दीक्षाचा ताप थोडा वाढलाय म्हणाला. काम नको म्हणून ताप वाढतातच यांचे. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.